विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकातील क्षेत्रभेट आणि भूगोलाचा स्थान, विस्तार, सीमा या विषयाचा अभ्यास आपण मागच्या पाठामध्ये केलेला आहे. आजचा जो आपला पाठ आहे या पाठामध्ये आपण भारताच्या प्राकृतिक विभागांची माहिती मिळवणार आहोत. त्याचबरोबर भारताच्या प्राकृतिक विभागांबरोबर भारतात असणाऱ्या महत्त्वाच्या जलप्रणाली आणि त्याचबरोबर ब्राझील या देशातले प्राकृतिक विभाग आणि तिथल्या महत्त्वाच्या जलप्रणालींची आपण माहिती या पाठात घेणार आहोत. तर सुरुवातीला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारताचे प्राकृतिक विभाग. भारताचे प्राकृतिक विभाग. मुलांनो, भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहेत. त्याच्यातला पहिला जो आहे तो हिमालय. हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे पर्वत, यावरून बर्फाच्छादित पर्वत असा याचा अर्थ होतो आणि त्याच्यावरून हिमालय हे नाव या ठिकाणी रूढ झालेलं आहे. मुलांनो, हिमालय हा जो प्राकृतिक विभाग आहे यालाच उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश असे देखील म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा विभाग आहे उत्तर भारतीय मैदान. त्याच्यानंतर द्वीपकल्प. तर द्वीपकल्प हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये पेनी आणि इन्सुला या 2 शब्दांपासून हा शब्द तयार झालेला आहे. पेनी इन्सुला. याच्यामध्ये पेनी म्हणजे जवळजवळ आणि इन्सुला म्हणजे द्वीप किंवा बेट. तर अशा पद्धतीने द्वीपकल्प म्हणजे जवळजवळ बेटासारखा दिसणारा भूभाग म्हणून त्याला द्वीपकल्प असं म्हणतात. त्यानंतर चौथा जो भाग आहे तो आहे किनारपट्टीचा प्रदेश आणि 5वा जो आहे तो द्वीपसमूह किंवा बेटे हे जे आहेत. अशा पद्धतीने भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग या पाठामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. हिमालय यालाच उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश असे म्हणतात. भारतातील हा महत्त्वाचा प्राकृतिक विभाग आहे. त्याचा विस्तार पाहूयात. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारताचा विचार करता जम्मू काश्मीरपासून पूर्वेला अरुणाचल प्रदेशापर्यंत, तर शिखरांचा विचार करता नंगा पर्वतापासून ते नामचा बरोवा पर्वत शिखरापर्यंत हिमालय पर्वत पसरलेला आहे. त्याची रुंदी पाहूयात. मुलांनो, आपण जसजसं पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तसतशी हिमालयाची रुंदी कमी होत जाताना दिसते. पश्चिमेकडे सुमारे 400 किलोमीटर रुंदी आहे, तर पूर्वेकडे 150 किलोमीटर एवढी रुंदी असल्याचे आपल्याला दिसते. आता पाहूयात या हिमालय पर्वतरांगातील महत्त्वाच्या पर्वतरांगा. हिमालयाच्या अतिदक्षिणेला असलेली शिवालिक पर्वतरांग ही हिमालयाची पहिली पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेचे वैशिष्ट्य असे की या पर्वतरांगेत अनेक डून म्हणजेच दऱ्या आहेत. उदाहरणार्थ डेहराडून, कोटली डून आणि पाटली डून हे सांगता येईल. त्यानंतर महत्त्वाची दुसरी पर्वतरांग म्हणजे हिमाचल हिमालय. या पर्वतरांगेमध्ये पीर पंजाल, धौलाधार या महत्त्वाच्या पर्वतरांगा आहेत. तसेच अनेक थंड हवेची ठिकाणे देखील या पर्वतरांगामध्ये वसलेली आहेत. हिमालयातील प्रमुख पर्वतरांगेपैकी बृहद हिमालय, तिलाच हिमाद्री असं म्हणतात, ही पर्वतरांग 8000 मीटरपेक्षा अधिक उंची असलेल्या पर्वतशृंखलांसाठी प्रसिद्ध आहे. याच्या पलीकडीलही काही पर्वतरांगा आहेत. यामध्ये झास्कर पर्वतरांग, लडाख पर्वतरांग, काराकोरम पर्वतरांग ही प्रसिद्ध आणि महत्त्वाची आहे. हिमालय या प्राकृतिक विभागामध्ये अनेक महत्त्वाची आणि जगातली प्रसिद्ध अशी पर्वत शिखरे आहेत. उदाहरणार्थ जगातलं प्रथम क्रमांकाचं असलेलं शिखर जे माउंट एव्हरेस्ट म्हणून आपण ओळखतो ते नेपाळ या देशामध्ये आहे.
ज्या शिखराचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि भारतात त्याच शिखराचा पहिला क्रमांक लागतो, आपण उंचीच्या बाबतीत बोलत आहोत हे लक्षात ठेवा, तर ते शिखर K2 या नावाने ओळखले जाते आणि हे शिखर हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेमध्ये आहे. तसेच सिक्कीम हिमालयामध्ये देखील 8,000 मीटर उंचीपेक्षा अधिक उंचीचे असलेले कांचनगंगा हे शिखर देखील महत्त्वाचे आहे. हिमालयाच्या पर्वतरांगा काश्मीरपासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत येतात आणि त्याच्यानंतर भारताच्या नागालँड, मणिपूर, मिझोराम ही जी राज्ये आहेत या राज्यांकडे वक्र होताना आपल्याला दिसतात. म्हणजेच हिमालय त्या ठिकाणी वक्र झालेला आपल्याला दिसतो. या हिमालयामुळेच भारताचे उत्तरेकडून येणाऱ्या अतिशीत वाऱ्यापासून संरक्षण देखील होते. तर अत्यंत महत्त्वाचा असलेला असा हा हिमालय कसा निर्माण झाला याविषयी आल्फ्रेड वेगनर नावाच्या भूविज्ञान तज्ज्ञाने मांडलेला सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा वाटतो. अतिशय महत्त्वाचा असणारा हा प्राकृतिक विभाग हिमालय कशा पद्धतीने तयार झाला त्याची एक चलचित्रफीत आपण पाहणार आहोत. आल्फ्रेड की थियरी के अनुसार प्लेट के सरकने से सबसे पहले पैंजिया सुपर कॉन्टिनेंट के दो भाग हुए, जिसके उत्तरी हिस्से को लारेंसिया और दक्षिणी हिस्से को गोंडवाना लैंड कहा जाता है। और इन दोनों के डिवाइड होने के बाद जो बीच में महासागर का पानी भरा और एक खाड़ी का निर्माण हुआ, उसे वैज्ञानिकों ने टेथिस सागर नाम दिया। पैंजिया में से अलग हुए उत्तरी महाद्वीप लारेंसिया में से आज के एशिया, यूरोप और उत्तर अमेरिका जैसे कॉन्टिनेंट्स बने, जबकि गोंडवाना लैंड में से दक्षिण अमेरिका, अफ्रीका, ऑस्ट्रेलिया और एंटार्क्टिका जैसे कॉन्टिनेंट्स बने। हमारा देश भारत भले ही आज भौगोलिक रूप से एशिया का भाग हो, लेकिन भारत का भूमि भाग उस वक्त वास्तव में गोंडवाना लैंड महाद्वीप का हिस्सा था और आज का अफ्रीका और भारत एक ही प्लेट पे टिके थे। धीरे धीरे अंदरूनी प्लेट्स के सरकने से ये प्लेट्स भी अलग होती गई और भारत की जियोग्राफिकल प्लेट अफ्रीका से अलग होकर धीरे धीरे एशिया की ओर बढ़ने लगी। वो आज के लद्दाख हिस्से की ओर लगातार बढ़ती रही और एक समय इस प्लेट का एशिया के लद्दाख वाले हिस्से पे टकराव हुआ। दोस्तों, भूगर्भ में जब दो प्लेट्स का टकराव होता है तो भारी प्लेट नीचे की ओर सरक जाती है और हल्की प्लेट ऊपर उठ जाती है। उस वक्त भी ऐसा ही हुआ और आज के हिमालय का निर्माण हुआ। ऐसा कोई कम समय में नहीं हुआ, ऐसा होने में करोड़ों साल लग गए और आज की इस भौगोलिक भूमि का निर्माण हुआ। दोस्तों, आज उत्तर भारतीय मैदान हा प्राकृतिक विभागाचा महत्त्वाचा दुसरा विभाग आहे. याचा विस्तार पुढीलप्रमाणे. हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान, पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आहे. त्याची वैशिष्ट्ये: उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे आरवली पर्वतामुळे दोन विभाग पडतात. एक, आरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग. याच्यामध्ये गंगा नदीचे खोरे आणि तिच्या मुखाशी तयार झालेला त्रिभुज प्रदेश याचा समावेश होतो. तर आरवली पर्वताच्या पश्चिमेकडील असलेला जो भाग आहे याच्यामध्ये राजस्थान आणि त्याच्या उत्तरेला असणारा पंजाब हा दुसरा विभाग या ठिकाणी आपल्याला असल्याचे दिसते. पंजाबच्या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी तयार केलेल्या गाळाच्या प्रदेशामुळे तयार झालेली आहे. उत्तर भारतीय मैदानाचा भाग हा सखल व सपाट आहे. तेथे बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, सुपीक जमीन आहे, बारमाही पाण्याचा पुरवठा, यामुळे शेती व्यवसाय, उद्योगधंदे, वाहतुकीच्या सुविधांचा विकास या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. परिणामी या प्रदेशात लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्याचं आपल्याला दिसतं. या प्रदेशाचा उतार मुलांनो पूर्वेकडे आहे. याच प्राकृतिक विभागाचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे
पूर्वेला पश्चिम बंगाल येथे गंगा आणि ब्रह्मपुत्रा ह्या दोन नद्यांनी मिळून त्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केली आहे. हा त्रिभुज प्रदेश मुलांनो जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आणि याच प्रदेशाला सुंदरबन असं देखील म्हणतात. पुढचा प्राकृतिक विभाग आहे द्वीपकल्प. विस्तार. द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेला आहे. हा भूभाग उलट्या त्रिकोणासारखा आहे. त्याचा पाया सातपुडा पर्वत, महादेव व मैकल डोंगर याचा मिळून बनलेला आहे. तर या त्रिकोणाचा शिरोबिंदू आपल्या दक्षिणेला आहे. वैशिष्ट्ये. उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. याच भूभागामध्ये नैऋत्य ईशान्य दिशेला पसरलेला आरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. या पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या लुनी आणि साबरमती या महत्त्वाच्या नद्या आहेत. तसेच सह्याद्री, सातपुडा व पूर्वघाट या पर्वतरांगा देखील याच भूभागामध्ये आहेत. नर्मदा नदीमुळे या द्वीपकल्पाचे भारतीय उच्चभूमी आणि दुसरा द्वीपकल्पीय पठार असे दोन विभाग पडतात. या पठाराचा उतार पूर्वेकडे आहे. त्यामुळे सर्व नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. मुलांनो, मध्यवर्ती उच्चभूमीवर दोन महत्त्वाची पठारे आहेत की जी आरवली पर्वताच्या पायथ्याशी आपल्याला दिसून येतात. आरवली पर्वताच्या पश्चिमेकडे मारवाडचे पठार आहे, तर आरवली पर्वताच्या पूर्वेकडे माळवा पठार आहे. दख्खनचे पठार. याची माहिती किंवा वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. मुलांनो, या पठारावर महाराष्ट्र पठार, कर्नाटकचे पठार, आंध्र तेलंगणा पठार, छोटा नागपूरचे पठार ही महत्त्वाची पठारे या दख्खनच्या पठारावर येतात. तसंच तुम्हाला माहितीच आहे, साताऱ्याजवळ असलेलं जगप्रसिद्ध कास पठार हे देखील याच पठारावर आहे बरं का. आता पाहूया दख्खनच्या पठारावर असलेले पर्वत. मुलांनो, दख्खनच्या पठारावर उत्तरेला सातपुडा पर्वत, पश्चिमेकडे सह्याद्री पर्वत ज्याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो आणि पूर्वेकडील पूर्वघाट हे महत्त्वाचे पर्वत येतात. सह्याद्री पर्वतरांगामधील कळसुबाई हे शिखर सर्वात उंच आहे, हेही लक्षात ठेवायला हवं. आता ह्या दख्खनच्या पठाराने कोणकोणती राज्य व्यापलेली आहेत, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा ही राज्य या दख्खनच्या पठाराने व्यापलेली आहेत. पुढचा प्राकृतिक विभाग आहे किनारपट्टीचा प्रदेश. मुलांनो, सोबत दिलेली आकृती काळजीपूर्वक पहा. आपल्या भारताला सुमारे 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. हा किनारा भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व आणि पश्चिमेकडे आहे. परंतु त्याच्यामध्ये जे काही फरक आहेत ते फरक आपण खाली तुलनात्मक दृष्टिकोनातून बघूयात. पश्चिम घाटाचा किनारा अरबी समुद्राला लागून आहे आणि आकृतीत पहा, पूर्व घाटाचा किनारा हा बंगालच्या उपसागराला लागून आहे. दुसरा फरक आपण रुंदीच्या बाबतीत जर पाहिला तर पश्चिम घाटाची रुंदी ही कमी आहे, तर पूर्वेकडील पट्टीची किंवा पूर्व घाटाची रुंदी ही जास्त असलेली आपल्याला दिसते. तिसरा फरक मुलांनो नद्यांच्या बाबतीत आहे. ते असे की पश्चिम घाटात अनेक नद्या उगम पावतात, तर पूर्व घाटामध्ये मात्र अनेक नद्या येऊन समुद्राला मिळतात. पश्चिम घाटात आपण काही प्राकृतिक घटकांचा विचार केला तर पश्चिम घाटात अनेक खड्या आहेत, तर पूर्व घाटामध्ये मात्र गाळाची मैदाने म्हणजे त्रिभुज प्रदेश आहेत हे आपल्याला दिसतं. पुढचा आणि शेवटचा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे द्वीपसमूह, ज्याला आपण बेटे असं देखील म्हणतो. सोबत दिलेली आकृती काळजीपूर्वक पहा. भारतातील द्वीपसमूह
त्याचे 3 घटक किंवा 3 भाग या ठिकाणी पडताना आपल्याला दिसतात. पहिला आहे भारतीय भूमीलगत असलेली किनारी बेटे. दुसरा आहे अरबी समुद्रातील लक्षद्वीप समूह. आणि तिसरा आहे बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेट किंवा त्यांचा समूह. मुलांनो, या बेटांचा जर विचार केला तर त्यांची फक्त 2 वैशिष्ट्ये या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहेत. ते म्हणजे काही बेटं ही मुख्य भूमीच्या सागरी भागात किंवा मुख्य भूमीपासून दूर अंतरावर समुद्रावर असतात. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे, ही बेटं आकाराने जरी लहान असली तरी लष्करीदृष्ट्या ती अत्यंत महत्त्वाची असतात. आता पाहूया लक्षद्वीप बेटांचा समूह आणि अंदमान निकोबार बेटांचा समूह यातील फरक किंवा तुलना. लक्षद्वीप हा 36 बेटांचा समूह आहे, तर अंदमान निकोबार या द्वीपसमूहात विविध आकाराची 572 बेटे समाविष्ट आहेत. दुसरा फरक, बहुतांश लक्षद्वीप बेटे ही प्रवाळाची कंकण द्वीपे आहेत, तर अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. मुलांनो, तुम्हाला माहितीच आहे, अंदमान निकोबार बेट समूहातील बॅरन बेट हा जिवंत ज्वालामुखी असलेलं बेट आहे. हे आजही त्या ठिकाणी जिवंत किंवा जागृत ज्वालामुखी आहे. लक्षद्वीप ही बेटे आकाराने व विस्ताराने लहान आहेत आणि अंदमान निकोबार या बेट समूहातील बेटं विस्ताराने मोठी तर आहेतच, शिवाय अंतर्गत भागात डोंगर देखील आहेत. आज आपण भारतातील प्राकृतिक विभाग आणि त्यांची माहिती पाहिली. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. त्यामध्ये आपण ब्राझील देशातील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणार आहोत व त्याची तुलना भारतीय प्राकृतिक विभागांशी करणार आहोत. धन्यवाद.